श्री ज्ञानेश्वर माऊली संस्थान कमिटी आळंदी व ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीची ओळख व्हावी यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी 12 ऑगस्ट रोजी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी अजित वडगावकर यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्य व आध्यात्मिक संस्कार रुजवणं हा उपक्रमाचा उद्देश आहे। हरिभक्त परायण परमेश्वर महाराज फपाळ व हरिभक्त परायण शंकर महाराज फपाळ यांच्या मार्गदर्शनातून आतापर्यंत सुमारे 200 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला। ज्ञानेश्वरीचा विचार महाराष्ट्राबरोबरच देश विदेशात पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी आळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगावकर यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा औचित्य साधून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे। तसंच जे राज्यभर काम करतात मराठा महासंघाच्या माध्यमातून आणि ज्यांचं माऊलींवर नितांत प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि काही करण्याचं त्यांची मानस पण आहे, तर त्यांनाही आमचे श्री बाळासाहेब शेंडगे भगवानजी शेंडगे यांना आम्ही या निमित्तानं ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीनं विनंती करतो की आपला हा ओळख ज्ञानेश्वरीचा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रभर होण्याकरता तो पुढे नंतर जगभर होण्याकरता आपण प्रयत्नशील राहावं अशी परिवाराच्या वतीने पुन्हा तुम्हाला विनंती करते। आणि त्यानिमित्ताने जे अभ्यासक्रमातलं एक पुस्तक बनवलेलं आपण आधीच्या विद्यार्थ्यांकरता जे 32 धडे ज्ञानेश्वरीनं मुलांकरता महत्त्वाच्या असलेल्या ओळव्या काढून त्याच्यावर प्रत्येक जसं आपल्या पुस्तकात धडे असतात तसे प्रत्येक विषयाला घेऊन 32 विषय घेऊन 32 धडे आहेत। तर याचा उपयोग प्रत्येक धड्याचा मुलाला काही ना काहीतरी त्यातनं त्याच्या जीवनात त्याला उपयोग होईल असे हे धडे आहेत। आणि हा पुस्तक विशेषतः 8वीच्या मुलांकरता आपल्या देवस्थानचे माजी विश्वस्त अभयदेव गीते महाराज, बागडे महाराज, शेवाळे महाराज आणि साळुंके महाराज या महाराज मंडळींनी आणि इतर महाराजांनी त्यांना सहकार्य केले। अतिशय छान असे अभ्यासक्रमाचं पुस्तक ओळख ज्ञानेश्वरीचं बनवलेलं आहे। पुन्हा एकदा सांगतो, हा धार्मिक विषय न होता हा मूल्य संस्काराच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे सर्वांनी पाहावं अशी समाजाला या निमित्ताने विनंती। आणि हे पुस्तक मी ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या माध्यमातून पुढे त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता भगवानजी शेंडगे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर यांना विनंती। विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी ज्ञानेश्वरीची ओळख हा उपक्रम राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने ज्ञानेश्वरीची ओळख आणि प्रत्येक शाळेवर कशा पद्धतीने शिकवण दिली जाते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख भगवानजी शेंडगे पाटील आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत। भगवानजी काय नेमकं सांगतात की कशा पद्धतीने हे जोडून घेतात? आज मी आळंदीला काल ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय अजितरावांची भेट झाली, काकांचीही भेट झाली आणि मला हा उपक्रमाबद्दल पुण्याच्या प्रवासात आमच्या शंकर महाराज फपाळांनी सांगितलं की ओळख ज्ञानेश्वरीची शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्थेनं केलेला हा उपक्रम आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। आणि अजितराव, हा उपक्रम केवळ पुण्यापुरता मराठवाड्यापुरता अवघ्या महाराष्ट्रात जावा आणि शालेय अभ्यासक्रमाबरोबर ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाबद्दल पहिल्यांदा मी संस्थेचे सचिव अजितरावजी वडगावकर, आदरणीय सुरेशरावजी दादा वडगावकर, अनिलरावजी वडगावकर या सर्वांचं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं आणि आमचे ज्येष्ठ नेते महासंघाचे बाळासाहेब मोहिते पाटील, आमच्या मराठवाड्याचे संपर्क प्रमुख ते यशस्वी उद्योजक आहेत रामभाऊ मोहिते पाटील। आता आपण नव्यानेच पुणे जिल्ह्याच्या आध्यात्मिक आघाडीवर आम्ही शंकर महाराज फपाळ यांची नियुक्ती केलेली आहे। आमचे माजलगावचे तालुका प्रमुख आहेत। या सर्वांच्या वतीनं या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम बीड जिल्ह्यातही आपण राबवाल अशी
आपल्याकडून मनोकामना व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आज जो आपला ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार होता तो काही अपरिहार्य कारणामुळं ज्यांना पुरस्कार द्यायचा होता त्यांच्या प्रवासाच्या अडचणीमुळं आपण 1 ऑक्टोबरला हा पुरस्कार अतिशय थाटामाटात करणार आहोत. आमचे स्नेही अजितदादांना आजच या दादाश्रींना या पुरस्काराच्या सोहळ्यासाठी सस्नेह निमंत्रण देण्यासाठी बीड जिल्ह्यातील आणि परभणी जिल्हा जाण्यातून आपल्या निवासस्थानी आम्ही आलेलो आहोत. मी परत एकदा आपल्या संस्थेला, आपल्या परिवाराला, तुमचं आमचं एक नातं आहे आणि आळंदीमध्ये सामाजिक अंगाने जेव्हा जेव्हा आम्ही काम करू तेव्हा आमच्या व्यासपीठावर वडगावकरांचं एक तरी प्रतिनिधी असावा ही किमान अपेक्षा व्यक्त करून सातत्यानं तुमचा आमचा ऋणानुबंध वृंदीकृत व्हावा हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. या ठिकाणी दुसरे श्री हरिभक्तीपरायण जे काही प्रत्येक शाळेवर म्हणजे जाऊन ज्ञानेश्वरची ओळख हा पाठ शिकवला जातो, कशा पद्धतीने शिकवला जातो हे नेमकं काय आहे. आपण श्री हरिभक्तीपरायण रामायणाचार्य शंकर महाराज फपाळ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू. काय महाराज काय सांगतात? रामकृष्ण हरी. गेली 4 वर्षापासून सुरुवात ओळख श्री ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी या ठिकाणी जवळजवळ 6 वर्ष झाले. 2 वर्ष तर आम्हाला समजा जमवाजमव करण्यामध्ये गेली, परंतु आज 6 वर्षापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवला जात आहे. या संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.